मंडळी, प्रत्येक गावाची एक वेगळी अशी ओळख असते आणि प्रत्येक ओळखीमागे एक सुंदर अशी गोष्ट असते. तर आजपासून मंडळी सुरू होत आहे कोकणची सफर. एक असा प्रवास जिथे आपण कोकणाला फक्त पाहणार नाही तर जवळून अनुभवणार आहोत. तर या प्रवासाचा पहिला टप्पा आहे माझं गाव गिरये. तर चला या सुंदर प्रवासाची सुरुवात करूया. समुद्राला मिळणारी शांत खाडी, हिरवाईने नटलेले रस्ते, निसर्गाच्या सानिध्यात उभी असलेली घरं आणि पावसाने पुन्हा जिवंत झालेली शेती. आज शेतात पुन्हा नव्या हंगामाची सुरुवात झाली. शेतकरी मेहनतीने नांगरणी करत आहेत तर कुठे भाताची लावणी सुरू आहे. आणि या मातीचा सुगंध, या पावसाची सर आणि इथल्या माणसांची मेहनत, आज तर मंडळी खरा कोकण आहे. तर चला या सुंदर प्रवासाची सुरुवात करूया. तर मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या कोकणी वारी या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आजपासून आपण एका नवीन प्रवासात सुरुवात करणार आहोत, ती म्हणजे आपल्या कोकणची सफर. मंडळी, या मालिकेमध्ये आपल्या कोकणातील गाव, निसर्ग, नदी, खाडी आणि आपल्या मंदिरांची इतिहास आणि आपल्या दैनंदिन जीवनातलं आपला कोकण, हे सर्व आपण या व्हिडिओमार्फत आपण अनुभवणार आहोत. तर ह्योच मंडळी आपल्या मालिकेचा पहिला भाग असणारा आणि तुमचं पाठिंबा आणि सपोर्ट मंडळी आपल्या पाठीशी असणं गरजेचा. तर चला आजच्या आपल्या प्रवासात मंडळी सुरुवात करूया. शेतीचं मंडळ सीझन सुरू झालेलो आहे, कारण आपले झाड पेरलेले थोडी बारीक वरती गेलेली आहे, त्यामुळे सर्वांनी आता लावणी लावून सुरुवात केलेली आहे. थोडक्यात ती सुद्धा मंडळी आपली व्हिडिओ तुमका आजच्या प्रवासामध्ये दाखवणार आहे. तर मंडळी, आजच्या आपल्या व्हिडिओची सुरुवात ही आपण आपल्या गिरिया गावातील खाडीपासून करणार आहोत. आता जाऊ तिकडे, निघूया इकडून. पाऊस मंडळ सुरू होताच आपल्या गावातली माणसं आपल्या कामाक लागताना दिसतात तुमका. कोणाच्या हातात छत्री तर मंडळ कोणाच्या हातात शेतीचे अवजार. मंडळी, आपल्या कोकणातल्या छोट्या रस्त्यावरून चालताना प्रत्येक वळणावर निसर्गाचं नवीन रूप आपल्याला बघूक मिळतं. मंडळी, रस्त्याच्या दोन्ही बाजूनी उभी असलेली हिरवीगार झाडं आणि पावसाने धुतलेले रस्ते, यामुळे प्रवास आणखी सुंदर होता. मंडळी, आत्ताच आपण इला गिरिया गावातील तरबंदर वाडीमध्ये, म्हणजे पुजारवाडीसून रोड आपलं येतात, तर उतारण खाली इला असते डायरेक्ट आपलं गिरिया गावातील तरबंदर म्हणून वाडी आहे. तर तिकडे इला आपल्या खाडीजवळ. मंडळी, आजही खाडी शांत दिसता, पण या पाण्यान अनेक पिढ्यांचा प्रवास पाहिलेलो आहे. मंडळी, एक काळ असं होतो जेव्हा समोरच्या मोहळू गावातील लहान मुलं रोज होडीत नाही खाडी पार करून शाळेत यायची. पाऊस असो वा वारो, शिक्षणाची ओढ त्यांका रोज या पाण्यावरून इथपर्यंत घेऊन यायची. मंडळी, ही खाडी दोन किनारा जोडत नव्हती, तर ती दोन गावांना, माणसांना आणि स्वप्नांना सुद्धा जोडत होती. मंडळी, आज काळ बदललो आहे, रस्ते बदललेत, प्रवासाची साधना सुद्धा बदललीत, पण या पाण्यात त्या दिवसांच्या आठवणी अजून पण जिवंत आहेत. आणि आता आपण जाणार आहोत गिरे कॅन्टीन वरतीच. फक्त हायवेच्या लगतच आपल्या इकडे शेती चालू आहे सर्वांची, आणि कालपासूनच सर्वांनी लावणी लावून घेतलेली आहे. मंडळी, पाऊस जोरदार चालू असेल त्यामुळे वातावरण एकदम थंडगार झालेला आणि पाणी सुद्धा बराच असा साचलेला दळ्यातून, त्यामुळे सर्वांनी लावणी लावून सुरुवात केल्याने. तर मंडळी, तीच लावणी लावताना आपले शेतकरी आता बांधव होत, तर तिकडे जाणार आणि शेती कशी किंमत काय चालू आता आपण सुंदर असं वातावरण आपण बघणार आहोत तिकडे जाऊन. तर मंडळी, आपल्या हायवे लगत दिले आपल्या गिरिये विजयदुर्ग रोडा, तर तिकडे वरती दिलेलो आहे. आणि सध्या पाऊस तर भरपूर लागता, वातावरण पावसाचा पूर्ण. पण इकडे दिसता मंडळी, कारण ज्या ठिकाणी दळे त्या ठिकाणी काही ठिकाणी पाणी साचत नाही, त्यामुळे हे पाईपलाईन घेऊन चालले दोघवले आपले गणो व्हिडिओतले. तर म्हणजे आपले चालले दळ्यामध्ये, तिकडे पुढे लावणी लावूसाठी आजपासून सुरुवात केलेली आहे.
ठिकाणी म्हणजे आता लावणी लावूक सुरुवात केलेली आहे बहुतेक सगळीकडे. आता हे कोण नाही कोण आपल्या वाडीतच गेले तर लावणी लावूक सुरुवात केलेली आजपासून. तर अजून एक अलग गाडीवाडीच्या इकडे लावणी लावतात ते साईडचे, तर ते तुमका दाखवते. तुका थोडक्यात जाऊन तिकडे. म्हणजे आपल्या कोकणात पावसाळ्याची खरी सुरुवात तेव्हाच खरी मानली जाता जेव्हा भात शेती लावणी सुरू होता. मंडळी, या प्रत्येक रोपामागे असता एका शेतकऱ्याची मेहनत आणि उद्याच्या चांगल्या पिकाची आशा. चिखलात दिवसभर काम करणारे हात फक्त भात लावत नाही मंडळी, तर ते आपल्या उद्याचं भविष्य पेरत असतात. म्हणजे आपले गिरे गावातले आपले बाबी खाडी, आपले गिरे खाडीवडीतले ग्रामस्थ. म्हणजे किती वर्ष शेती करतास, कसा का? 40 वर्ष करतो. होय ना, 30-40 वर्ष शेती चालूच आपली. आणि विकतास की कसा घरी पोटा पुरता का? पोटा करतो, थोडा विकतो. होय ना. पण मंडळी, आज मात्र बाबी मामांशी बोलताना एक गोष्ट मात्र जाणवली. शेती हो फक्त व्यवसाय नाही मंडळी, तर पिढ्यानपिढ्या जपलेली जीवनाचा एक आधार आहे. आणि प्रत्येक हंगामात एक नवीन आशा असता, पण त्याच्याबरोबर निसर्गाचा विश्वासही तितकाच असता मंडळी. म्हणजे आपल्या गिरेगावातील चौंडेश्वरी मंदिराच्या लगतच आपले शेतमळे आहेत, म्हणजे दळे बोलतात आपल्या इकडे. तर तिकडे असे बरेच जण आज शेती म्हणजे तिकडे आज बरेच जण म्हणजे आज लावणी लावूसाठी गेलेले आहेत. तर बघूया, थोडक्यात जाऊन बघूया. कारण आपल्या इकडे जोता दिसणार नाही, बैल थोडे कमी झाले. काही ठिकाणी बैल आहेत तर काही ठिकाणी बैल नाहीत. बहुतेक ट्रॅक्टरनेच नांगरणी करतात सर्व. आता थोडक्यात आपले गाडी बंधू होत वेगवेगळे इकडे गेलेले, तर तिकडे जाऊन थोडक्यात बघून येऊ लगेच. मंडळ, चिखलात दिवसभर काम करणं या सोपा नाही, पण चेहऱ्यावरचा या हसू सांगून जाता की कष्टामध्ये आनंद शोधणं हीच कोकणची खरी ओळख आहे. पावसाचा वातावरण झाला, पाऊस पडू लागतो तरी आपण त्याच्या इकडे गाडी लावतो. इकडे छत्ता लावणी वेगवेगळे बैलाचा जॉत दिसतात, तिकडे जाऊया. म्हणजे आपल्या पारंपरिक पद्धतीने जोतानी शेती नांगरली कशी जातात थोडक्यात बघूया म्हणजे. पावसात सुरुवात झालेली आहे जोराची. थंडगार वातावरण निर्माण झालेलं आहे. तरी तुला म्हणजे काळ बदलत गेलो, शेतीची साधनेही बदलत गेलीत, पण आजही काही शेतकऱ्याने आपली परंपरा जपून ठेवली आहे. बैलजोडीने मंडळ केली जाणारी शेतीची नांगरणी आता फारशी बघून मिळत नाही, पण या दृश्यात आपल्या पूर्वजांची शेती पद्धत आणि मातीशी असलेलं नातं अजूनही जिवंत असल्यासारखी जाणीव होता. आज बहुतेक ठिकाणी मंडळ ट्रॅक्टरने नांगरणी केली जातात, तरी काही शेतकरी आजही बैलजोडीवर विश्वास ठेवून. ही फक्त शेती करण्याची पद्धत नाही, तर अनेक पिढ्यांनी जपलेली एक परंपरा आहे. मंडळी, भात शेतीत प्रत्येक टप्पो ह्यो महत्त्वाचो असता. सध्या सुरुवात मंडळी दाढ काढणं, म्हणजे काहीकांच्या भाषेत तरो बोलतात तर आमच्या भाषेत दाढ बोलतात. हीच दाढ मंडळी काळजीपूर्वक काढून आणि त्याची एक जुडी बांधून त्यानंतर ती भात शेतीत लावली जातात. हे काम मंडळी दिसता सोपा, पण तितकाच त्यासाठी संयम आणि अनुभव लागता मंडळी.
मंडळीत कोकणातील शेती म्हटलं की फक्त शेतकरीच नाही तर महिलांचं योगदान तितकाच महत्त्वाचं असतं. पहाटेपासून घरची कामं सांभाळून त्या शेतात उतरतात. त्यांच्या मेहनतीमुळेच ही शेती वर्षानुवर्ष मंडळी फुलत राहतात. गाडी बुवा शेतीत उतरलेले होते. कालपासून सुरुवात झालेली आहे. खास आपली आता भजनाची काय झालेली जवळ महिना आता गणपती येते त्या भजना सुरू. आता शेतीचं सीझन सुरू झालं त्यामुळे आता शेतीत सगळं वेळ जाणार आपला. आणि आता सांगा तुमच्याबद्दल बाबा कसली शेती करतात, काय करतात? भात शेती नाचणीची आता भात शेती झालेली नंतर तरी किती वर्ष झाली असते शेती? 30 वर्ष झाली. पारंपरिक शेती केली आपण वेगळे गावचे रहिवासी आहे. पाऊस म्हणजे दररोज असं पडता जरा दाड म्हणजे आपली तरव बोलतात ते का तर तरव थोडं काय काहींचं आपलं वाढलं नाही काही काहींची झाली आहे. मध्ये जरा पाऊस भरपूर लेट झालेलो होतो. पूर्ण 10-15 दिवस 15 दिवस नाही तुझं ना वाटता 15 दिवस पाऊस नसल्यामुळे म्हणजे दाढ इडली नव्हती. आता प्रत्येकांची दाढ तयार झाली आता तरो बोलतात. आपल्या भाषेत आपल्या इकडे दाढ म्हणतात ना, वरच्या पट्ट्यात तरो बोलतात. जुलैची 30 तारखेपासून सुरुवात केली आहे आपल्या इकडे. 1 तारखेपासून आज बरेच जण सुरुवात झाली आहे सगळीकडे. मी बघितलं असं आता चलत जायचं तर टोपणे घेऊ. आज आपण आपल्या गिरेगावची कोकणात छोटीशी सफर केलेली आहे. आता बरीच अशी आपली सफर कोकणातली बाकी या मंडळी. तर व्हिडिओ का लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा मंडळी. पुढचा भाग नक्की लवकरात लवकर येणारा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मंडळी आता धन्यवाद.